नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज ही शोल्डर बॅग, शॉपिंग बॅग कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर हिचं मेजरमेंट आहे 15.5 बाय 10.5। असे प्रिंटेड मी 2 पीस घेतलेले आहेत आणि हे त्याला कॅनव्हास इस्त्रीने मी चिपकवून घेणार आहे। तर मी असे 2 लेयर लावलेले आहेत आणि प्रिंटेड 2 पीस आणि रेड मधला 1 पीस असा तयार केलेला आहे। हे जे फ्रंट पॉकेट आहे ते 7 बाय 8 इंचाचं आहे। त्याला फ्रंटला झिप लावणार आहे। त्यानंतर हे बेल्ट आहेत 40 इंचाचे। दोन बेल्ट तयार करून घेणार आहे। ते आपण खाली बुडापासून लावणार आहोत। बेल्ट त्यामुळे मोठे घेतलेले आहेत। आता याला फ्रंटला आपल्याला पहिल्यांदा पॉकेट लावायचं आहे। त्यानंतर पॉकेटच्या साईडला असे 2 बेल्ट जॉईंट करून घ्यायचे आहेत। बाहेरच्या बाजूने 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं। बॅक साईडचा हे पीस तयार करून घेतोय आपण अशाच बेल्ट लावून। इथे 3.5 इंचावर बाहेर मार्किंग करून बेल्ट सेंटरला लावायचे आहेत दोन्ही बेल्ट। जे फ्रंटचा सेंटर काढून साईडनं पण 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। हे दोन्ही बाजू तयार झालेले आहेत। तो मधला फ्रंटचा मधला जो पीस आहे तो लाल रंगाचा, तो आता दोन्ही साईडनं जोडून घेणार आहे। म्हणजे दोन्ही पीस या लाल पीसला जोडणार आहे। आता आपल्याला इथं दाबटीप घ्यायची आहे दोन्ही पीसला, त्यामुळे शिलाई मजबूत होते। आता इथे एक आपण पॉकेट तयार करून घेतो ते 7 बाय 8चं। संपूर्ण शिलाई मारलेली आहे। थोडी जागा उलटवून घेण्यासाठी ठेवलेली आहे। उलटवून घेऊन त्याला दाबटीप परत घ्यायची आहे आपल्याला या पीसला। असा फोल्ड करून बंद करून शिवून घ्यायचा आहे आणि चारी बाजूला टिप मारायची आहे, दाबटीप। हे जे पॉकेट आहे आतल्या साईडने लावणार आहे आपण अस्तरला।
याला सेंटरला मार्किंग करून घेऊयात. आता हा सेम पीस तेवढ्याच साईजचा घ्यायचा आहे. लाल जो पीस आहे, खाली जो मोठा पीस तयार झालेला आहे 3 पीसचा एकत्रित, तेवढाच हा लाल कपडा घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्याला हे आतलं पॉकेट लावायचं आहे. मध्ये काढलेला आहे त्याचा, मधोमध हे पॉकेट बसवायचे आहे. आधी याला झीप लावून घ्यायची आहे. दाबटीप घेते. आता हा पीस कंप्लीट तयार झाला. यावर आपण लाल कपडा ठेवलेला आहे, तो जोडून घेतलेला आहे आणि आता त्याला कोपरे काढत आहोत. ते आहे 5 सेंटीमीटर अंतरावर, म्हणजे 2.5 इंच मार्किंग करून ते कट करून घ्यायचे 4 पीस. ते शिलाई करून घ्यायची साईडने. हे आपल्याला कोपरे शिवून घ्यायचे आहेत. मधोमध व्यवस्थित घेऊन शिलाई घ्यायची याच्यावर. तसंच ह्या पीसला पण घ्यायचं आहे शिवून. आता वरच्या पीसचा कोपरा आणि अस्तरचा कोपरा जोडून घ्यायचा आहे आपल्याला.
दुसरी बाजू अशी जोडून घ्यायची आहे. आता बॅग उलटवून घ्यायची आहे. जिथे आपण मार्जिन सोडले तिथूनच ही बॅग आपल्याला कंप्लीट अशी उलटवून घ्यायची आहे. शिलाई घ्यायची. इथे मार्जिन सोडलेली जागा कट बंद करून घ्यायची. आता आपल्याला झिपच्या साईडनं बॅग खोलायची. कंप्लीट आत व्यवस्थितरित्या अस्तर सेट झालेलं आहे. हे बाहेर येणार नाही. ते कोपरे व्यवस्थित आलेले आहेत चारीही. ही पहा, बॅग आपली कंप्लीट झालेली आहे. आपण असंही ठेवू शकतो, पण आपण तसं नाही करणार. आपल्याला 1 इंच आत फोल्ड करायची आहे झिपची साईड. फिनिशिंग एकदम सुंदर आलेलं आहे. आता बॅगला मी झिप आतल्या साईडने 1 इंचावर मी आत फोल्ड करून बाहेरून दाबटीप घेते आहे. हे पहा, शिलाई पूर्ण झालेली आहे. बॅगचा लुक असा दिसतोय. खूपच सुंदर झालेली आहे बॅग.